नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की गुरुचरित्र हा एक अत्यंत पवित्र आणि प्रभावी ग्रंथ का मानला जातो. पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. चला तर मग जाणून घेऊया. ह्या ग्रंथांचे दररोज वाचन केल्याने आपल्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडून येते. तसेच घरात किंवा तांब्यात पूर्ण गुरुतीर्थ तयार केल्यास घर हेच एक छोटेसे तीर्थक्षेत्र बनते. गुरुचरित्र ग्रंथाचे महत्त्व. गुरुचरित्र हा ग्रंथ श्री दत्तात्रेयचे अवतार असलेल्या श्रीपाद श्री वल्लभ व श्री नरसिंह सरस्वती यांच्या जीवनावर आधारित आहे. या ग्रंथात एकूण 53 अध्याय असून त्यामध्ये गुरुकृपेचे महत्त्व आहे. भक्ती, श्रद्धा, संयम, सेवा आणि मोक्षमार्ग याचे सखोल वर्णन केले आहे. गुरुचरित्र हे केवळ वचनासाठी नसून ते अनुभवासाठी आहे. श्रद्धेने व निष्ठेने केलेले गुरुचरित्राचे वाचन भक्तांच्या जीवनातील अडचणी दूर करते, मानसिक शांती देते आणि आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग मोकळा करून देते. दररोज गुरुचरित्राचा एक अध्याय वाचन का करावे? तर नंबर 1, मन शांती आणि स्थैर्य होते. दररोज एक अध्याय वाचल्याने मन शांत होते. आजच्या धावपळीच्या जीवनात ताण, चिंता आणि अस्थिरता वाढली आहे. गुरुचरित्राचे वाचन मनाला स्थैर्य देते आणि मन शांत होते. गुरुकृपेचा अनुभव. नियमित वाचनामुळे हळूहळू होतो अनुभव. अनेक भक्तांचे असे अनुभव आहेत की त्याच्या अडचणी आपोआप दूर झाल्या आहेत. त्यामुळे मनापासून वाचन करा. नंबर 3, श्रद्धा आणि सबुरी वाढते. श्री स्वामी समर्थांनी सांगितले की श्रद्धा आणि सबुरी ही 2 तत्वे गुरुचरित्रातून प्रकाशाने समजतात. दररोज वाचन केल्याने ही मूल्ये जीवनात रुजतात. नंबर 4, सकारात्मक विचाराची निर्मिती होते. गुरुचरित्रातील कथा, उपदेश आणि अनुभव जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतात. नकारात्मक विचार दूर होऊन सकारात्मकता वाढते आणि नकारात्मक विचार हे आपल्या मनामध्ये येत नाही. गुरुचरित्र वाचनाची योग्य पद्धत जाणून घेऊया. स्नान करून स्वच्छ कपडे घाला. त्यानंतर शक्य असल्यास पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे. गुरुचे स्मरण करून नमस्कार करावा. श्री गुरुदेव दत्त किंवा ओम नमो दत्ताय जप करावा. दररोज किमान एक अध्याय वाचावा. असे वाचल्यानंतर गुरूंना धन्यवाद बाबा घ्यावा. जर वेळ असेल तर किमान काही परिच्छेद तरी वाचावेत, पण सातत्य ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तांब्यातील गुरुतीर्थ म्हणजे काय? तांब्यातील गुरुतीर्थ म्हणजे आपल्या घरात किंवा जागेत गुरुच्या उपस्थितीने प्रतीक असलेले एक पवित्र स्थान, जिथे नियमित पूजा, ध्यान, नामस्मरण, ग्रंथ वाचन केले जाते. हे स्थान म्हणजे घरातील छोटेसे तीर्थक्षेत्रच आहे. हे तीर्थ बाहेर कुठे शोधण्यापेक्षा आपल्या घरातच तयार केल्यास दैनंदिन जीवनात अध्यात्म सहज साधता येते. तांब्यातील गुरुतीर्थ कसे तयार करावे हे आपण बघूया. नंबर 1, योग्य जागेची निवड करा. घरातील शांत, स्वच्छ व कोपऱ्यातील जागा निवडावी. शक्यतो देवघर किंवा पूजा करण्यासाठी वापरली जाणारी जागा योग्य ठरते. नंबर 2, गुरुची प्रतिमा किंवा पादुका. हे श्री दत्तगुरु, श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ किंवा श्री नरसिंह सरस्वती याची प्रतिमा, मूर्ती किंवा पादुका ठेवाव्यात. नंबर 3, गुरुचरित्र ग्रंथ. गुरुचरित्राचा ग्रंथ हा स्वच्छ आणि वस्त्रात गुंडाळून किंवा लाकडी पाटावर ठेवावा. नंबर 4, नित्यपूजेची व्यवस्था कशी करावी? दिवा तेल किंवा तुपाचा असावा. अगरबत्ती, धूप, फुले, पाणी, तीर्थ. दररोज किमान दिवा व अगरबत्ती लावणे महत्त्वाचे आहे. गुरुतीर्थाची नित्य सेवा कशी करावी हे आपण जाणून घेऊया. सकाळी किंवा संध्याकाळी दिवा लावणे, गुरुचरित्र वाचन करणे किंवा नामस्मरण करणे, आठवड्यातून एकदा तरी स्वच्छता करणे, गुरुवार विशेष पूजेचा दिवस मानावा. गुरुच्या नावाने अन्नदान किंवा मदत कार्य करणे. सेवा ही दिखाव्यासाठी नसून भावनेने केलेलीच पाहिजे. घरातील गुरुतीर्थाचे फायदे. घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. कुटुंबात शांतता व ऐक्य निर्माण होते. नकारात्मक विचार व वातावरण कमी होते.
मुलावर संस्कार होतात, आध्यात्मिक प्रगती साधता येते. हळूहळू घर हेच एक साधनस्थान बनते. गुरुचरित्र व गुरुतीर्थ याचा परस्पर संबंध गुरुचरित्राचे वाचन आणि गुरुतीर्थाची स्थापना आहे. एकमेकांना पूरक आहे. गुरुचरित्रामुळे गुरुचे तत्व समजते, तर गुरुतीर्थामुळे त्या तत्वाची अनुभूती येते. वाचन आणि सेवा ह्या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यास साधना पूर्णत्वास जाते. दररोज गुरुचरित्राचा एक अध्याय वाचणे आणि तांब्यातील गुरुतीर्थ तयार करणे ही केवळ धार्मिक कृती नसून ती एक जीवनशैली आहे. ह्या माध्यमातून मन, विचार आणि जीवन शुद्ध होते. गुरुकृपा ही शब्दात सांगता येत नाही, पण ती अनुभवावी लागते. श्रद्धा, निष्ठा आणि सातत्य हीच 3 गोष्टी ठेवल्यास गुरु स्वतः मार्ग दाखवतात. गुरुकृपा हीच खरी संपत्ती आहे आणि ती मिळवण्यासाठी गुरुचरित्र व गुरुतीर्थ हे 2 अतिशय प्रभावी साधन आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.